अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार. तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती म्हणजेच जीवन कथा या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे. आणि मी आशा करते तुम्ही सर्वजण आनंदी असाल, खुश असाल आणि आजच्या दिवशी तुम्ही आनंदी राहाल, खुश राहाल अशी स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते. तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की स्वामी समर्थांना असे कोणते पदार्थ आवडायचे. गोड पदार्थ, तिखट पदार्थ आणि भक्तांनी स्वामींना प्रेमाने अर्पण केलेले नैवेद्य यांच्या सुंदर कथा आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या भक्तांना केवळ अध्यात्माचं ज्ञान कधीच दिलं नाही, तर त्यांनी साधेपणाचं आणि प्रेमाने दिलेल्या अन्नाचं महत्त्व स्वामी समर्थांनी भक्तांना शिकवलेलं आहे. तर भाग पहिला आहे स्वामी समर्थांची जीवनशैली आणि अन्नाशी असलेलं नातं काय होतं स्वामी समर्थांचं ते आपण बघूयात. स्वामी समर्थ हे स्वतः अत्यंत संन्यासी आणि अल्पभुजी होते. ते कधीही राजवाड्यात जेवलेले नाहीयेत किंवा कधीही त्यांनी सोन्याच्या ताटात, चांदीच्या ताटात त्यांनी भोजनही केलेलं आहे. त्यांचं अन्न होतं भक्तांच्या हातचं प्रेमानं दिलेलं साधं जेवण. त्यांचं हेच अन्न होतं की भक्त काहीही देऊ देत, साधेपणाचं त्यांचं चटणी भाकरी असू दे, पिठलं भाकरी असू दे, हेच जे भक्त त्यांना जेवण द्यायचे हे स्वामी समर्थांचं खरं अन्न होतं. अक्कलकोटात स्वामींचा मुक्काम असे तेव्हा रोज सकाळी आणि संध्याकाळी भक्त त्यांना अन्न अर्पण करायचे. ते काहीच मागायचे नाहीत, पण भक्तांच्या भावना ओळखून कधी ते थोडं घेत असे, कधी फक्त वासच घेत असे आणि म्हणत असे की अन्न हे परमेश्वराचं रूप आहे रे बाळा, प्रेमानं दिलं तर ते अमृतच बनतं. आता भाग दुसरा आहे स्वामी समर्थांना आवडणारे गोड पदार्थ कोणते आहेत. तर भक्तांच्या कथांनुसार आणि अक्कलकोट परंपरेत असे सांगितले जाते की स्वामींना गोड पदार्थ आवडतात. त्यामागच्या काही कथाही आहेत. म्हणजे भक्तांनी त्यांना स्वतः साधेपणाचं जेवण जे दिलं ते स्वामी समर्थांचं खरं अन्न होतं. तर त्याच्यामध्ये अशा कोणत्या गोड पदार्थ होते जे स्वामी समर्थांना आवडायचे. तर सगळ्यात पहिली आहे म्हणजे पुरणपोळी. स्वामी समर्थांना पुरणपोळी अत्यंत आवडते आणि ही जी पुरणपोळी आवडते स्वामी समर्थांना, ही पण एक भक्त होते. त्या भक्तांनी स्वामी समर्थांना साधेपणाचं जेवण म्हणून दिलेलं होतं आणि तेव्हा स्वामी समर्थांनी फक्त एकच घास त्या पुरणपोळीचा खाल्ला आणि स्वामी समर्थांना ती पुरणपोळी खूप आवडली. म्हणूनच स्वामी समर्थांना ती पुरणपोळी खूप आवडते. स्वामी समर्थांना पुरणपोळी अर्पण केली की प्रसाद रूपात ती घ्यावी अशी परंपरा आहे. हरभऱ्याच्या डाळीचा आणि गुळाचा सुवास मंदिरभर दरवळतो आणि असं म्हणतात की एका भक्तीने एकदा प्रेमानं पुरणपोळी केली होती. स्वामींनी एकच घास घेतला आणि ते म्हणाले, बाळ बाई, तुझ्या हातातलं प्रेम गुळापेक्षाही खूप गोड आहे. म्हणून स्वामी समर्थांना पुरणपोळी खूप आवडते. आता दुसरं आहे ते म्हणजे गुळपोळी किंवा गुळ भात. हे सुद्धा स्वामी समर्थांना खूप आवडायचं. साध्या ग्रामीण भक्तांना जे उपलब्ध असे तेच अर्पण करायचे. स्वामींनी कधी गोड भात घेतला, कधी थोडासा गुळ हातात घेऊन म्हणाले, हा गुळच गोड पण मनात आणि मुखात नाही. तर तिसरा आहे श्रीखंड आणि बेसन लाडू. काही जुन्या ग्रंथात वर्णन आहे की विशेष प्रसंगी स्वामींना श्रीखंडाचा नैवेद्य दाखवला जाई, पण स्वामींनी नेहमी सांगितलं की मला नाही रे श्रीखंड, मला तुझ्या मनाचा गोडवा दाखव. म्हणजे त्यांना श्रीखंड नाही तर तुझ्या मनाचा गोडवा मला दाखव असे स्वामी समर्थांनी ग्रंथामध्ये वर्णन केलेलं आहे. आणि 4 आहे ती म्हणजे दुधातली खीर. काही ठिकाणी स्वामींना खिरीचा नैवेद्य आजही दाखवतात. दूध, साखर आणि तांदूळ हा साधेपणाचा गोडवा आहे आणि म्हणून स्वामी समर्थांना दुधातली खीर ही सुद्धा खूप जास्त आवडते. स्वामींना गोड पदार्थांची आवड ही चवीसाठी नाही, ती भक्तांच्या भावनेसाठी होती. म्हणजे स्वामींना जे गोड पदार्थ आवडायचे ते त्यांच्या चवीसाठी त्यांनी कधीच नव्हती, तर भक्त त्यांना हून आणून द्यायचे. त्यामुळे स्वामी समर्थांना ते पदार्थ खूप जास्त आवडायचे. कारण प्रेमाने केलेला प्रत्येक गोड पदार्थ म्हणजे भक्तीचं रूप असतं. हे स्वामी समर्थ आजपर्यंत सांगत आलेले आहेत. तर भाग तिसरा आहे यातला स्वामी समर्थांना आवडणारे आता तिखट पदार्थ कोणते आहेत तर ते आपण पाहूयात. अक्कलकोटातील ग्रामस्थ सांगतात की स्वामींना तिखट, मसालेदार पण साधं गावठी जेवण आवडायचं. तर असे कोणते आहेत पदार्थ ते स्वामी समर्थांना आवडायचे. तर सगळ्यात पहिला म्हणजे भाकरी आणि चटणी. एकदा आता त्याच्या मागची एक कथा आहे, छोटीशी आहे. भाकरी आणि चटणीच का आवडायची तर एकदा एका गरीब भक्तानं त्यांना विचारलं, महाराज माझ्याकडे काहीच नाही, फक्त भाकरी आणि लसूण चटणी आहे बघा. तर स्वामी समर्थ म्हणाले की तेच मला प्रिय आहे बाळा. त्यांनी ती चटणी घेतली आणि आनंदाने म्हणाले, या लसणाच्या चटणीत प्रेमाचा तिखटपणा आहे आणि तुझी भाकरी चटणी मला खूप आवडली आणि म्हणून स्वामी समर्थांना भाकरी चटणी खूप आवडते.
दुसरं आहे ते म्हणजे पातळ डाळ आणि भात, साधं जेवण पण प्रेमानं अर्पण केलं की स्वामींना ते आवडायचं. डाळ भात, थोडंसं तूप आणि लोणचं हा स्वामींचा खरा राजभोग होता. आणि तिसरं म्हणजे पिठलं भाकरी आणि ठेचा. महाराष्ट्रात जेवणाचं तर हे प्रतीक आहे. स्वामींना स्वतः सांगितलं होतं की भाकरीत भक्ती, स्वामींनी स्वतः सांगितलेलं होतं की भाकरीमध्ये भक्ती आहे आणि ठेच्यात मनाचा जोर आहे. त्यामुळे स्वामी समर्थांना पिठलं भाकरी सुद्धा खूप जास्त आवडते. आता दही, ताक, लोणचं, तूप या सर्व गोष्टी स्वामींना अर्पण केल्या जातात. ते म्हणायचे तुपाचा थेंब म्हणजे देवाचा स्पर्श असतो आणि म्हणूनच स्वामी समर्थांना ह्या सगळ्या गोष्टी खूप आवडतात. मग ते गोड पदार्थ असो, तिखट पदार्थ असो, हे स्वामींना जे सगळे पदार्थ आवडतात हे स्वामी समर्थांच्या भक्तांनी स्वामी समर्थांना साधेपणानं दिलेलं जेवण होतं आणि आजही स्वामी समर्थांना हेच जेवण मनापासून आवडतं. तर भाग 4 आहे भक्तांनी केलेलं अन्नदान आणि प्रसाद कथा. तर आपण एकदा एका वृद्ध महिलेने स्वामींना भाकर तूप दिलं. तिला वाटलं माझं अन्न खूप साधं आहे. स्वामी म्हणाले, बाई तू अन्न दिलंस ते परमेश्वरालाच दिलंस. अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान असतं. आणि असं म्हणतात की स्वामींना जेव्हा एखाद्या भक्ताचं अन्न घेतलं त्या घरात आनंद आणि समाधान नांदायचा. म्हणजे स्वामी समर्थ एखाद्या घरात जेवले किंवा एखाद्या घरातलं जेवण त्यांनी घेतलं तर त्या घरामध्ये आनंद, समाधान, सुख शांती नांदायची. एवढं स्वामी समर्थांची शक्ती होती आणि आजही ती आहे. आजही अक्कलकोटात दररोज अन्नछत्र चालतं. तुम्ही कधी अक्कलकोटला जर गेला असेल तर तुम्हाला माहीत असेल तिथं रोज हजारो माणसं जेवण करतात. हजारो माणसांचं जेवण तिथं तयार असतं आणि हजारो लोकांना भोजनही आजही तिथे दिलं जातं. ही स्वामींच्या प्रसाद परंपरेची सातत्य आहे. भाग 5 आहे आजच्या भक्तांसाठी काय संदेश आहे स्वामी समर्थांचा. तर स्वामी समर्थांनी सांगितलं आहे की अन्न शुद्ध असेल तर मनही शुद्धच होतं. म्हणून आजही आपण स्वामींना प्रसाद देताना जास्त दिखावा नको, जास्त श्रीमंती नको, तर प्रेम, भाव आणि श्रद्धा हवी. तेव्हा गोड असो वा तिखट असो स्वामींच्या कृपेने ते प्रसादच बनतं. तुमचा जो प्रसाद आहे किंवा तुम्ही जे बनवलेलं जेवण आहे ते गोड असू दे किंवा तिखट असू दे, तुम्ही जर ते मनोभावे स्वामींच्या चरणी जर अर्पण केलं तर त्याचा प्रसादच तयार होतो, असं स्वामी समर्थ आजही सांगत आलेले आहेत. म्हणून तुम्ही जास्त दिखावा दाखवू नका किंवा जास्त श्रीमंती तुमच्याकडे आहे दाखवू नका. जेवढं तुम्ही प्रेमाने, भावनेने, श्रद्धेने कराल तेवढं स्वामी समर्थांना जास्त आवडतं. स्वामींना आपण काहीच देऊ शकत नाही, पण आपण त्यांना प्रेमाने एक पुरणपोळी अर्पण केली किंवा भाकरी चटणी दिली तर ते आनंदाने म्हणतात, बाळा तू माझ्या मनातला आहेस रे. स्वामी समर्थांना काहीच नको आहे, आपण काय देणार ना स्वामी समर्थांना. खरं तर आपण स्वामी समर्थ हे पूर्ण ब्रह्मांडाचे दैवत आहेत. ते ह्या ब्रह्मांडामध्ये स्वामींची शक्ती खूप अटूट आहे आणि आपण त्यांना काय देणार ना. पण स्वामी समर्थ हे स्वतः म्हणतात की मला प्रेमाने एक पुरणपोळी जरी अर्पण केली किंवा भाकरी चटणी जरी दिली तर ती मी आनंदाने घेईन. आणि स्वामी समर्थ स्वतः म्हणतात की आपण जर हे मनोभावे केलं तर बाळा तू माझ्या मनात आहेस, असं स्वामी समर्थ सांगतात. आणि म्हणूनच भक्तांनो, स्वामी समर्थांना जेवणात गोडही आवडायचं आणि तिखटही आवडायचं, पण त्यांना सगळ्यात जास्त आवडायचं ते म्हणजे भक्तांच्या प्रेमाचं अन्न. स्वामी समर्थांना तर सगळं आवडायचं, पण जो भक्त त्या मनापासून श्रद्धेने स्वामी समर्थांना अन्न द्यायचं ना, ते स्वामी समर्थांना खूप जास्त आवडायचं. तुम्हीही पुढच्या वेळी प्रसाद बनवत असाल ना तर स्वामींच्या नावाचं थोडं प्रेम, थोडं श्रद्धा त्यात मिसळा. तेच त्यांच्या कृपेचं गोड तिखट मिश्रण आहे आणि हेच स्वामी समर्थांना हवं आहे. तुम्ही जर आजपर्यंत असा नैवेद्य स्वामी समर्थांना अर्पण केला नसेल तर स्वामी समर्थांना असा नैवेद्य नक्कीच अर्पण करा. स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावरती नक्कीच राहील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ हा मेसेज लिहायला विसरू नका. माझा हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब, लाईक आणि शेअर नक्की करा, कारण तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भेटू आपण अशाच नवनवीन व्हिडिओज सोबत. तोपर्यंत आनंदी राहा, खुश राहा.